सर्वप्रथम तमाम बंजारा समाजीन मार जय शिवालाल 3 TV बंजारा समुति म वसंत राठोड આપણો શેર સ્વાગત કરું છું। આવો आपण દેખા बंजारा तथा विविध समाजेर चालू घडामोडी 3 TV बंजारार प्रतिनिधी विविध ठिकाणेती जी माहिती कलेक्ट किदे वर संक्षिप्त आढावा ही पुढील प्रमाणे देशेर माहेर बुद्धिजीवी वर्ग तथा लोकशाहीर विविध स्तंभेपैकी एक स्तंभ जेना आपण समजाचा असो एक वकील वर्ग महाराष्ट्र माहीर यवतमाळ जिल्हार दिग्रस तालुका माई ये दिग्रस तालुकार कोर्टेम बार काउन्सिल असोसिएशनेर अध्यक्षपदेर निवड ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रवीण ढालेस येर अतिशय चुरशे माई ॲडव्होकेट वानखेडे येनूर पराभूत करताणी अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रवीण ढाले येनूर निवड हुई वो वेळापर नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण ढाले मनोगत व्यक्त करते वेळेस आजच्या या निवडणुकीत माझा विजय झाला त्या विजयाचे मी माझ्या सगळ्या सहकार्याला अभिनंदन करतो। या विजयाचे माझे मुख्य वडला समान श्री हटकर साहेब यांनी सगळी शक्ती लावली, तसेच माझे मोठे बंधू श्री वर्षानी साहेब यांनी मला भावाप्रमाणे मदत केली आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी मला जे मदत केली मी त्यांच्याबद्दल भविष्यात कोणतेही त्यांचे जे उपकार त्यांनी माझ्यावर केले ते मी विसरू शकत नाही आणि मी बारसाठी चांगले काम करीन हे बोलून मी शब्द सांगतो। वर मार्गदर्शक करण ॲडव्होकेट साजिद वर्षानी साहेब मनोगत व्यक्त करते वेळेस बार असोसिएशन दिग्रसच्या आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडली आणि आमचे मित्र प्रवीण ढाले हे विजयी झाले। सर्व जवळपास पूर्ण दिग्रस शहराचा या निवडणुकीवर दिग्रस शहराचे लक्ष वेधून होते ही निवडणूक आणि अत्यंत अटीतटीच्या वातावरणात परंतु चांगल्या वातावरणात ही निवडणूक पार पडली आणि आमचे हटकर काका यांनी या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांचं लीडरशिपचा त्यांनी एक आम्हाला लीड केला आणि सगळ्यांनी टीमवर्क करून ही निवडणूक आम्ही जिंकली। त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांना मी त्यांच्या पुढील काळासाठी त्यांना म्हणजे माझा असं संकल्प करा काहीतरी बारसाठी करण्याचा असं त्यांना माझ्याकडून ॲडवाईस देऊन माझे 2 शब्द सांगितले। ज्येष्ठ विधी तज्ञ तथा मुख्य मार्गदर्शक करण जो भूमिका यामध्ये निभाय असे ॲडव्होकेट हटकर साहेब बोलते वेळेस दिग्रस वकील संघटनेची जी निवडणूक झाली याविषयी मला एकच सांगायचं आहे की वकील वर्ग म्हणजे क्रीम ऑफ दी सोसायटी। क्रीम म्हणजे काय, दूध तापवल्यानंतर जसं साय येते वर ती साय म्हणजे वकील लोक आहे। वकील लोक म्हणजे एक प्रकारे बुद्धिजीवी लोक आहे आणि सोसायटीतल्या गोरगरीब लोकांना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम वकील लोक करत असतात आणि अशा वकील लोकांच्या जवळजवळ 110 मतदार असलेल्या या आमच्या दिग्रस बार असोसिएशनमध्ये थोडीफार निवडणूक झाली, चुरशीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत आम्ही पुरस्कृत केलेले ॲडव्होकेट प्रवीण ढाले हे निवडून आले। आमचे पुत्र समान राहुल तुळसुंद्रे हे सचिव झाले, अविरोध सचिव झाले। ते फक्त प्रवीण ढाले साहेबाकरता निवडणूक लागली मग आणि या निवडणुकीत मी तर श्रम घेतले परंतु याच्यात मोलाचा वाटामध्ये ॲडव्होकेट वर्षानी साहेबांचा आहे आणि हे माझी जे सगळी ज्युनियर मंडळी आहे या ज्युनियर मंडळीच्या सहकार्याशिवाय ही निवडणूक आम्ही जिंकू शकत नव्हतो। म्हणून मी या विजयाचं श्रेय आमची जे यंग जनरेशनची टीम आहे त्या यंग जनरेशनला देतो आणि पुढील कार्यकाळाकरता प्रवीण ढालेला शुभेच्छा देतो। महंत सुनील महाराज पोहरादेवी जे स्वतः लॉ ग्रॅज्युएट्स ओनूरसुद्धा येणं प्रवीण ढाले साहेबांना अध्यक्ष बनायसारू खूप मोठं हातभारचं वो वेळेपर महंत सुनील महाराज बोलते वेळेस सर्वप्रथम मी ॲडव्होकेट प्रवीण ढाले साहेब हे बार काउन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये आदरणीय ॲडव्होकेट हटकर साहेब, आदरणीय ॲडव्होकेट साजिद वर्षानी साहेब आणि इथं उपस्थित सर्व सन्माननीय वकील मंडळी यांच्या अथक परिश्रमाने ॲडव्होकेट प्रवीण ढाले यांचा विजय झालेला आहे। आज ते बार काउन्सिलचे अध्यक्ष झाले म्हणजे फक्त ॲडव्होकेट प्रवीण साहेब आपण
53 किंवा 56 मतं जे आपल्याला मिळाले त्यांच्या अध्यक्षाने आपण बार काउन्सिलचे 105 वकिलाचे आपण अध्यक्ष आहे. मी आपणाला शुभेच्छा देताना एवढं सांगतो की कृपया त्यामध्ये आपण राजकारण न करता वकील मंडळी ही समाजाला दिशा देणारी वकील वर्ग आहे आणि आपण या डिग्रसच्या जनतेला न्याय देण्याचं काम जे करत आहे या न्याय देण्याच्या कामामध्ये निश्चितच आपण अग्रेसर राहाल अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. आणि इथे उपस्थित विशेष करून 3TV चॅनल आणि त्यांचे MD तिरुपती नाईक आणि न्यूज रिपोर्टर प्राध्यापक वसंत राठोड सर, हर्षद भाई यांनी जे यांचं योगदान दिलं, यांनी जे यांचं वेळ दिलं, मी 3TV चॅनलचं सर्व सन्माननीय वकील मंडळीतर्फे त्यांचा आभारी आहे आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट शहजाद खान जे आपण मनोगत व्यक्त करतो वेळा. मानवता के मंदिर की महान मूर्त मेरे सभी सीनियर्स और मेरे सब जूनियर्स उन लोगों के हंसी खुशी माहौल में आज इलेक्शन हुआ, उसमें ढाले साहब जी से हमारी तरफ से हार्दिक शुभकामनाएं. सध्या पूर्ण देशमय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी चालूच. हमार 3TV बंजारार विविध ठिकाणेर प्रतिनिधीर माहितीनुसार महाराष्ट्रेर मायेर यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली ये 10 लोकसभा मतदारसंघ असेच की जे माई बंजारा समाजेर लोकसंख्या मोठे प्रमाणे छ. अनुक्रमे यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघे माई एकूण मतदार 15 लाखे जवळपास पैकी 3,50,000 बंजारा समाजेर मतदान छ. वोच प्रकारे हिंगोली मतदारसंघेम सुद्धा एकूण मतदारेपैकी जवळपास 3 लाखेपर्यंत बंजारा समाजेर मतदान छ. महाराष्ट्र मायेर यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघेम विविध समाजेर 24 उमेदवार उभे छ. वरपैकी 7 उमेदवार हे बंजारा समाजेरच छ आणि हिंगोलीमाई सुद्धा 10 उमेदवार बंजारा समाजेर उभे छ. 2 मतदारसंघेमाई प्रत्येकी एक उमेदवार रेवाळ र तो कदाचित 10 सांसद समाजेर निवडून आऊ शके वाळर. महाराष्ट्र मायेर यवतमाळ लोकसभा मतदारसंघेर काँग्रेसेर माणिकराव ठाकरे, शिवसेनार भावना गवळी, वंचित बहुजन आघाडीर प्रवीण पवार आणि अपक्ष उमेदवार करण PB आडे अशी चौरंगी लढत ये मतदारसंघेमाई वेर शक्यता छ. बंजारा समाजेर बहुसंख्य मतदान PB आडे सामू जाहीर शक्यता छ. परंतु समाजेर मते शिवाय दुसरो समाजेर मतदान कवर करणो ओन काटापरीर कसरत छ. प्रवीण पवार सरेन पक्षेर तिकीट छ पण समाजेर मतदान कवर करणो ओन काटेपरीर कसरत छ. शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजेर मतदान वो काही प्रमाणे माई मळावू शकत. महाराष्ट्र मायेर बंजारा समाजेर अनेक नेता छ जेनं भाऊकरण लोक उपमाद छ. परंतु से भाऊर एक भाऊ जेर निर्णय ये खासदार बनाय सारो निर्णायक ठरेवाळ छ. जय शिवाला.